ठाणे महापालिका परिवहन उपक्रमानं विविध प्रवासी सवलती लागू केल्यानं उत्पन्नात घट झाली होती. ही घट भरून काढण्यासाठी मार्गांची पुनर्रचना, तिकीट तपासणी मोहिमा आणि प्रवाशांना डिजिटल तिकीट प्रणाली याचा वापर वाढवण्यात प्रवाशांना प्रोत्साहित करणं यामुळे घटलेलं उत्पन्न पुन्हा वाढवण्यात यश मिळवलंय. काही महिन्यांपूर्वी दररोजचं उत्पन्न 22 ते 23 लाख रुपयांपर्यंत घसरलं होतं. मात्र प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांमुळे हेच उत्पन्न आता 30 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. टीएमटीच्या ताफ्यात 407 बसगाड्या असून त्यापैकी सुमारे 380 बस दररोज शहर आणि शहराबाहेरील विविध मार्गांवर धावतात. दररोज जवळपास 5,960 फेऱ्या होतात आणि सुमारे 2,45,000 प्रवासी या सेवेद्वारे प्रवास करतात. ना नफा ना तोटा या तत्वावर चालणाऱ्या या उपक्रमास गेल्या काही वर्षात आर्थिक ताण जाणवत होता. यामुळे महापालिकेच्या अनुदानावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागत होतं. विद्यार्थ्यांना 50% सवलत, अपंग व्यक्तींना विशेष सवलत, 15 मार्च 2024 पासून महिलांना 50% आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजना लागू करण्यात आली. या निर्णयाचा सामाजिकदृष्ट्या सकारात्मक परिणाम झाला असला तरी उत्पन्नात घट झाली आणि दररोजची कमाई 22 ते 23 लाखांवर आली होती. या पार्श्वभूमीवर उत्पन्न वाढीसाठी टीएमटी प्रशासनानं काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते.